नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण नवीन पॉइंट बघायचा आहे. कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. इट्स कॉन्व्हर्स. खरी जॉमेट्री आता इथून सुरू होईल. बाकी आणि त्यातले छोटे छोटे पार्ट आज आपल्याला बघायचे, त्यातले सुद्धा बाकी बेसिक कन्सेप्ट आपण बघितले होते मागच्या याच्यामध्ये. आपण काय बघितलं, पॉइंट म्हणजे काय बघितलं, 2 मिनिटात हे करतो. पुन्हा लाईन म्हणजे काय बघितलं, प्लेन म्हणजे काय बघितलं, सेगमेंट म्हणजे काय बघितलं, रे म्हणजे काय बघितलं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट कशाला म्हणायचं बघितलं आपण, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट बघितलं, करेक्ट. आणि डिस्टन्स फ्रॉम पॉइंट टू लाईन हे सुद्धा बघितलं आपण, करेक्ट. आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला होमवर्क दिला होता, मेजर विद्यार्थी चुकले. एक शेवटचा क्वेश्चन होता, लास्ट क्वेश्चन होता, म्हणता फाइंड द इंटरसेक्शन ऑफ रे सीई अँड रे बीसी. मी चेक करा, तुम्ही आपली उत्तर चेक करत जा. माझ्याकडून सगळे उत्तर राईट आहेत असे हे बघत नाही. तुम्ही होमवर्क केला काय, काय मेजर चूक असेल आणि कॉमन असेल तर मी समजून सांगेन. चेक करून थोडं टेक्निकली जमत नाही, खूप अडचणी येतात चेक करायला. क्वेश्चन खूप गॅलरीमध्ये जा, ते चेक करा, अडचणी येतात. म्हणून मी तर सांगायचा प्रयत्न, व्हॉट इज द इंटरसेक्शन ऑफ रे सीई. बघा, सीई रे हा झाला, इथून सुरू झाला, रे सी इथून सुरू झाला, आणि रे बीई, रे सीई आणि रे बीसी इकडं रे सुरू झाला. याचा एंड पॉइंट कोणता होता, रे बीसी चा बी, आणि रे सीई चा एंड पॉइंट कोणता होता, म्हणजे दोघांमध्ये कॉमन कोणता आला, सेग बीसी. लक्षात उत्तर काय पाहिजे. बरेच जण पॉइंट ये गेलाय, काहीतरी लिहिले, प्रत्येक कसे कशामध्ये मागे कळत नाही. पुन्हा बघा, फाइंड द इंटरसेक्शन ऑफ रे सीई. सीई याचा स्टार्टिंग पॉइंट किंवा ओरिजिन पॉइंट किंवा एंड पॉइंट कोणता, सी. इकडे तो इन्फानाइट आहे. आणि रे बीसी म्हणजे याचा स्टार्टिंग पॉइंट बी आहे किंवा एंड पॉइंट किंवा ओरिजिन काही म्हणा, बी आहे, तो इथून सुरू झाला. म्हणजे दोन्ही सेट, दोन्ही याच्यामध्ये कॉमन एलिमेंट सेग बीसी लक्षात घ्या. ओके, एवढी छोटी टेक्निक. मिस्टेक बऱ्याच जणांनी केली, फक्त 1-2 विद्यार्थ्यांचं बरोबर आले, बाकी सगळ्यांनी चूक केली ती करेक्ट करा, हरकत नाही. आपण काय बघायला ते नीट बघा. मी सांगितलं आपण पुन्हा एकदा पहिल्यापासून सगळं अभ्यास करायला होतं, करेक्ट. जसं आपण पहिल्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर सगळं स्टडी करायला होतं, तसं इथं सुद्धा आपण पहिल्यांदा पॉइंट, लाईन, सेगमेंट, रे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, सगळे पॉइंट देतो. आज आपल्याला नवीन भाग बघायचा आहे, कंडिशनल स्टेटमेंट, विधान स्टेटमेंट आणि इट्स कॉन्व्हर्स. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे माहिती आहे, आपण कंडिशन टाकतो, इफ देन. काय कंडिशन असते ती, इफ देन. कंडिशनल स्टेटमेंट हे इफ देन ने जोडलं जात असतं, तुम्हाला माहित आहे. कंडिशन असते इफ म्हणजे काय, इफ एखादा एक्झाम्पल बघू, प्रॉपर्टीच्या आधारित होत. इफ इट इज किंवा इफ क्वाड्रिलॅटरल is a rectangle, then its diagonals are congruent. आपल्याला माहिती प्रॉपर्टी कोणाची, रेक्टँगलची प्रॉपर्टी की डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. दिस इज स्टेटमेंट. पण ते कंडिशनल स्टेटमेंट कसं झालं, इफ क्वाड्रिलॅटर इज अ रेक्टँगल, इफ ने सुरुवात झाली बघा, then its diagonal are congruent. त्याचे कर्ण एकरूप असतात. प्रॉपर्टी झाली तुम्हाला 7 स्टँडर्ड 8 स्टँडर्ड मध्ये झाली. पण जे इफ आणि देन ने जोडलं जातं त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचं. इफ ने सुरू, इफ अ क्वाड्रिलॅटर इज अ रेक्टँगल, असे भरपूर बघायचे. आणि मग यातल्याच इफ पासून स्टार्ट झालेल्या वाक्याला आपण याच्यानंतर म्हणणार आहेत अँटीसिडियंट. काय म्हणायचं, अँटीसिडियंट. काय म्हणायचं लक्षात घ्या. आणि देन पासून पुढे जे वाक्य सुरू झालंय त्याला म्हणायचं कॉन्सिक्वियंट. थोडेसे अवघड शब्द आहेत. अँटीसिडियंट, इफ पासून वाक्य सुरू झालंय त्याला काय म्हणायचं, अँटीसिडियंट. आणि देन पासून जे वाक्य सुरू झालंय त्याला काय म्हणायचं, कॉन्सिक्वियंट. हे थोडेसे अवघड शब्द आहेत, याला बदलायचं आपल्याला. यालाच आपण गिव्हन म्हणणार आहे. गिव्हन पार्ट सोपा शब्द वापरणे, आणि टू प्रूव्ह पार्ट नंतर बघू. पण टू प्रूव्ह पार्ट म्हणायचं, याला लक्षात घ्या. अँटीसिडेंटला शब्द काय म्हणणार, गिव्हन पार्ट.
आणि कॉन्सिक्युएंट पार्टला दुसऱ्या देन पासून जे पुढचं वाक्य त्याला म्हणायचं कॉन्सिक्युएंट, त्याला टू प्रूव्ह पार्ट म्हणणार, दोन पार्ट पडणार या वाक्याचे. इफ पासून जे वाक्य सुरू होतं नीट ऐका, त्याला म्हणायचं अँटीसिडियंट पार्ट, आणि देन पासून जे वाक्य सुरू होतंय त्याला म्हणायचं कॉन्सिक्युएंट पार्ट. अजून इझी होण्यासाठी पुढे जाऊन आपण त्याला गिवन पार्ट म्हणणार आहे आणि त्याच्यामध्ये टू प्रूव्ह पार्ट म्हणणार आहे. करेक्ट, याला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट. आता याचा कॉन्व्हर्स काय होईल? कॉन्व्हर्स म्हणजे काय अजून बघायचं. अँड इट्स कॉन्व्हर्स म्हणजे वाक्य उलट करणे, व्यत्यास, उलट. कॉन्व्हर्स म्हणजे काय? आता याला मी तुम्हाला देन पासून वाक्य त्याला इफ डायगोनल्स if the diagonals of quadrilateral are congruent, then it is a rectangle. Correct? तेच अर्थ होतो बघा. If a quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. उलट केलं. If diagonals of quadrilateral are congruent, then it is rectangle. Correct? पुढे काय होतं? जर एखादा चौकोन रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात. किंवा याचं उलट केलं, जर एखाद्या चौकोनाचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असेल तर तो रेक्टँगल असतो. त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स. जो पहिला पार्ट आहे अँटीसिडेंट पार्ट दुसरा होतो. इफ पासून देन वाक्य, देनचं वाक्य पहिल्यांदा घ्यायचं आणि त्याला इफ नीच जोडायचं आणि दुसरं वाक्य पहिलं वाक्य नंतर टाकायचं. त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स. प्रत्येक वेळेस कॉन्व्हर्स ट्रू असावाच असं काही नाही. लक्षात घ्या, महत्वाचं वाक्य इथं. If a conditional statement is true, its converse is not necessarily true. त्याचा कॉन्व्हर्स ट्रू असावंच असं काही नाही. असलं तर चांगलंच आहे, इथं आहे. पण प्रत्येक वाक्यात तसं येईनच असं नाही. इथं हे ट्रूच आहे विधान, हे सुद्धा विधान काय आहे? ट्रूच आहे. पण प्रत्येक विधान ट्रू येईनच असं नाही, लक्षात घ्या. तर पुन्हा एकदा मी सांगतो, तुमच्या टेक्स्टबुक 8 पेज नंबर सगळ्या डेफिनेशन आहेत, तुम्हाला रीड करायचं करू शकता. तिथं तुम्ही थोडेसे बॉक्स करत जा, चौकट करत जा. तुमच्याकडे मार्कर पेन असतो, त्याला हायलाइट्स करत जा त्या वाक्याला. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन इफ देन फॉर्म इज कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. डेफिनेशन पहिले असं तुमच्या पेज नंबर 8 वर आहे. पुन्हा रिपीट करतो. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म are called conditional statement. The part of statement following if is called antecedent and the part following then is called consequent. Correct? आणि कॉन्व्हर्स ची सुद्धा डेफिनेशन खाली दिली. If the antecedent and consequent is given conditional statement are interchanged, the resulting statement is called converse of the given statement. Correct? लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिले की अजून एक कितीतरी उदाहरण देता येतील तुम्हाला. इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर देन इट इज अ रोम्बस. किंवा क्वाड्रिलॅटर इज अ रोम्बस. If the quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular and bisect each other. If it is a triangle, बघा अजून एक स्टेटमेंट आहे. इफ इट इज अ ट्रायंगल देन सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. जर तो त्रिकोण असेल तर त्यांच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. जर तो चौकोन असेल, इफ इट इज अ क्वाड्रिलॅटर, इफ देनी जोडले, काही स्टेटमेंट इफ देनी जोडले जातात, त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचं. इफ इट इज अ क्वाड्रिलॅटर सम ऑफ मेजर ऑफ अँगल इज 360 डिग्री. करेक्ट? अजून एक बघता येईल तुम्हाला. इफ टू लाईन्स आर पॅरलल, आठवत असेल तुम्हाला, झाले तुम्हाला 8th स्टँडर्डला प्रॉपर्ट्या झाल्या. प्रॉपर्टी म्हणजेच आता आपण सगळ्या प्रॉपर्टीची प्रूफ बघणार आहे, पुढे बघू. इफ टू लाईन्स आर पॅरलल अँड अ ट्रान्सव्हर्सल intersect them, then its corresponding angles are congruent, alternate angles are congruent, and interior angles are supplementary. वेगवेगळे वाक्य करू शकतो. If transversal intersect two parallel line, then its
alternate angle, pair of alternate angle is congruent. If transversal intersect two parallel line, then pair of interior angle are supplementary. Interior angle कसे असतात? separate. जर एखादी रेषा दोन समांतर रेषेला छेदत असेल तर त्यांची इंटिरियर अँगल कसे असतात? इफ देनी जोडले, इफ देनी, याला आपण काय म्हणले? कंडिशनल स्टेटमेंट. प्रत्येक वेळेस इट्स कॉन्व्हर्स हा ट्रू असेलच असं नाही. एक एक्झाम्पल दिले बघा, कंडिशनल स्टेटमेंट वाचतो. इफ अ नंबर इज अ प्राइम नंबर then it is even or odd. स्टेटमेंट बघा काय. इफ अ नंबर इज अ प्राइम नंबर असेल तर तो काय असेल? एक इवन तरी असेल किंवा ऑड असेल. याचा कॉन्व्हर्स काय होईल? इफ नंबर इज इवन और ऑड देन इट इज अ प्राइम नंबर. असं काही नियम होणार नाही, लक्षात घ्या. ऑड नंबर किती आहे? 3 ऑड नंबर आहे किंवा 9 ऑड नंबर आहे, पण तो प्राइम नंबर आहे का? नाही. हे स्टेटमेंट ट्रू होणार नाही. लक्षात घ्या, इतकीच माहिती लक्षात घ्या. तर आता आपण काय बघितलं? कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणायचं? जे इफ आणि देन सुरू होतं, करेक्ट, त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. त्याचा इफ पासून जो स्टार्ट झालेला भाग आहे त्याला म्हणायचं अँटीसिडियंट पार्ट, आणि देन पासूनचा जो भाग सुरू होतो त्याला कॉन्सिक्वेंट पार्ट म्हणायचं. हे थोडेसे अवघड शब्द वाटते, त्याला गिवन पार्ट म्हणायचे, नंतर टू प्रूव्ह पार्ट म्हणायचे. नंतर बघू कॉन्व्हर्स म्हणजे काय? जे वाक्य इफ ने सुरू झालं होतं, दुसरं पहिलं वाक्य नंतर घ्यायचं, नंतरचं वाक्य पहिल्यांदा घ्यायचं, देन पासूनचं वाक्य पहिल्यांदा घ्यायचं आणि इफ ने जोडायचं. ते त्याला म्हणजे इट्स कॉन्व्हर्स. एक्झाम्पल आपण भरपूर बघणार आहे, सध्या तरी एवढीच माहिती पुरी. याच्या पुढचा आता महत्वाचा भाग बघायचा आपल्याला की आता आपण भरपूर प्रॉपर्टी अभ्यासल्यात, लक्षात घ्या. प्रत्येक प्रॉपर्टी आपण अभ्यासलेली आहे की मग ती रेक्टँगलची असो, करेक्ट, किंवा काय रेक्टँगलचे किंवा अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट प्रॉपर्टी. आता सांगितलं सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करणार आहेत, करेक्ट. काही गोष्टी आपण गृहीतक म्हणून मानणार आहेत, ॲज्युम करणार आहेत, पॉस्ट्युलेट्स म्हणून वापरणार आहेत. प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम. त्याला आपण थेरम म्हणणार आहेत. काही प्रॉपर्ट्या बघितल्या त्यालाच आपण काय प्रॉपर्टी म्हणू? सम ऑफ मेजर ऑफ angles of triangle are sum of measure of angles of triangle are 180 degree. ही काय प्रॉपर्टी? लक्षात घ्या, करेक्ट आहे. ह्या प्रॉपर्टीलाच आपण आता काय म्हणणार आहे? थेरम म्हणणार आहेत. लक्षात घ्या, शब्द आला प्रमेय, मराठीत म्हणतात प्रमेय. काय थेरमची डेफिनेशन काय झाली? प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली. कशा पाहिजे? त्या लॉजिकली, तर्कसंगत. लॉजिकली म्हणजे काय? कशा प्रूव्ह करून जाणार नाही, त्या तर्कावर आधारित असल्या पाहिजेत. लॉजिकली इज आर कॉल्ड थेरम्स. आर कॉल्ड थेरम. पहिला शब्द नवीन तुमच्यासाठी आता थेरम्स. ही प्रॉपर्टी बघितली तुम्ही. तर अजून एक प्रॉपर्टी बघितली तुम्ही तरी अपोजिट अँगल्स ऑफ किंवा की अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. करेक्ट. हीच प्रॉपर्टी तर्काच्या साहाय्याने लॉजिकली आपल्याला प्रूव्ह द्यायची, त्यालाच आपण थेरम म्हणणार आहेत. लक्षात घ्या. प्रॉपर्टीजला दुसरा शब्द कोणता वापरला जाता? खूप प्रॉपर्टीज बघितल्यात आपण ही सुद्धा बघितली की हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू साइड वन कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. करेक्ट. ही सुद्धा प्रॉपर्टी पायथागोरस थेरम म्हणतो त्याला. पायथागोरसचे थेरम हा सुद्धा आपण 10th स्टँडर्डला प्रूव्ह करणार आहेत, बघणार आहेत. लक्षात घ्या. काही प्रॉपर्ट्या उघड आहेत, सोप्या आहेत, त्या प्रूव्ह करायची गरज नसते. काही क्लिष्ट आहेत. उदाहरणार्थ आपण बघा काही गोष्टी आपल्याला प्रूव्ह करता येत नाहीत, त्याला इनडायरेक्ट असतात. म्हणजे आपण एखादी गोष्ट जर बघितली, साधं म्हणलं तुम्हाला देव आहे करून दाखवा प्रूव्ह, करेक्ट, तर आपण म्हणतो कसं देव आहे प्रूव्ह करायचं. किंवा लाईट मध्ये करंट बसतो प्रूव्ह करून दाखवा. मग करंट हातात घेऊन दाखवायचा का आपण? नाही. त्या उघड आहेत, त्या सत्य आहेत, युनिव्हर्सल ट्रूथ आहे.
काही गोष्टी युनिव्हर्सल ट्रूथ असतात, आपल्या इयत्तेच्या मनाने ते प्रूव्ह करणं योग्य नसतं, प्रूव्ह सुद्धा करता येत नाही. किंवा अजून एक गोष्ट आपण तुम्ही ॲज्युम करणार आहेत, लक्षात घ्या की सम अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर माहिती तुम्हाला, झालं तुम्हाला 6-7 अँगल्स इन लिनियर पेअर माहिती तुम्हाला की त्यांच्या की मेजर ऑफ अँगल्स इन लिनियर पेअरचं मेजर किती असतं, मेजर ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर, सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर किती असतं 180 डिग्री. हे सत्य उघड, याची प्रूफ द्यायची गरज नसते. करेक्ट. किंवा एका बिंदूतून अनंत रेषा काढता येतात, उघड सत्य, याच्यात फार काही दाखवायची गरज नाही. एका बिंदूतून अनंत रेषा काढ झाले तुम्हाला पॉस्ट्युलेट्स म्हणून मानणार, त्याला गृहीतक ॲज्युम मानणार जातं. एका बिंदूतून अनंत रेषा काढता येतात. इथं दिलेत बघा पॉस्ट्युलेट्स, सम युक्लिड्स पॉस्ट्युलेट्स आर गिवन बिलो. पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय लक्षात घ्या, इट इज अ ट्रू युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते, त्याला पॉस्ट्युलेट्स म्हणणार आहेत आपण. लक्षात घ्या काय दिले, देयर आर इन्फाइनाइट लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट, देयर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट. उघड सत्य, दोन बिंदूतून फक्त एकच रेषा जाते. उघड सत्य, याला प्रूव्ह करायची काही गरज नसते. आपण गृहीत धरत सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर, सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर किती असते 180 डिग्री असते. उघड सत्य, हे आपल्याला प्रूव्ह करायची गरज नाही, इट इज अ ट्रू. ओके. अजून काही दिले तिथे पॉस्ट्युलेट येऊ शकते एक्झाम मध्ये. राइट टू युक्लिड्स पॉस्ट्युलेट, पेज नंबर 9 वर दिले. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. तुम्हाला सांगितलं 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल काढून दाखवू शकता तुम्हाला. उघड सत्य. करेक्ट. किती एक रेडियस घेतली तुम्ही सर्कल काढू शकता. ऑल राइट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ ईच अदर. सर्व राइट अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतात. उघड सत्य. करेक्ट. हे पॉस्ट्युलेट्स आपण मानले, त्याची प्रूफ द्यायची गरज नसते. लक्षात घ्या. लक्षात येईल. A property is supposed to be true if it can be proved logically. It is then called theorem. वरे सांगते प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड theorem. तो खाली एक व्याख्या, a property is supposed to be true if it can be proved logically. It is called theorem. The logical argument made to prove the theorem is called proof. थेरम नंतर दुसरा शब्द बघा, प्रूफ म्हणजे सिद्धता. बऱ्याच गोष्टीची सिद्धता द्यायची गरज नसते, ते आपण ॲज्युम करणार आहेत, गृहीत धरणार आहेत, त्याला पॉस्ट्युलेट मानणार आहेत. पण काही गोष्टीची आपण प्रूफ द्यायची. थेरमचे 2 प्रकार आहेत, प्रूफ द्यायच्या 2 पद्धती, एक डायरेक्ट प्रूफ आणि एक दुसरी इनडायरेक्ट प्रूफ. दोन्हीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तर प्रूफ म्हणजे काय, पुन्हा रिपीट करतो डेफिनेशन, पेज नंबर 9 वर आहे. The logical arguments, तर्कसंगत त्याच्यावर आर्ग्युमेंट केली पाहिजे, made to prove a theorem is called proof. कारण आपली आर्ग्युमेंट त्याच्यावरची ती लॉजिकली असली पाहिजे. लक्षात घ्या, आपण जो तर्क करतो तो लॉजिकली असला पाहिजे, त्यालाच आपण प्रूफ म्हणणार आहे. देयर आर 2 टाइप्स ऑफ प्रूफ, एक डायरेक्ट अँड इनडायरेक्ट प्रूफ. दोनच गोष्टी नीट लक्षात घ्या. पॉस्ट्युलेट्स कशाला म्हणायचं, युक्लिड्सने काही पॉस्ट्युलेट सांगितले, ते उघड आहेत, सत्य आहेत, युनिव्हर्सल ट्रूथ आहेत, त्याची प्रूफ आपल्याला द्यायची गरज नाही. ह्या एका बिंदूतून उघड सत्य आहे, एका बिंदूतून अनंत रेषा जातात, 2 बिंदूतून एकच रेषा जाते. करेक्ट. किंवा 3 नैक रेषे बिंदूतून एक प्रतल जाते. ट्रेन कॅन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स झाली आहेत तुम्हाला. किंवा सर्कलचं घेता येईल. 2 राईट अँगल ट्रायंगल हे कधी उघड सत्य. काही प्रूफ ह्या आपल्या इयत्तेच्या मानाने देणे शक्य नसतात, किंवा उघड आपल्याला लक्षात येत नाहीत, पण त्याला आपण पॉस्ट्युलेट्स म्हणून मानणार आहेत. ते ट्रू आहेत, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्यातला एक कोणता आहे, सम ऑफ मेजर ऑफ 2 लिनियर पेअर, द अँगल्स इन लिनियर पेअर, मेजर ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर इज 180 डिग्री. हे पॉस्ट्युलेट्स ॲझम्पशन म्हणून आपण मानणार आहोत, गृहीतक म्हणून मानणार आहेत. करेक्ट. पण काही आपण प्रूफ, ज्या प्रॉपर्टी आपण आतापर्यंत अभ्यासल्या कितीतरी 8th स्टँडर्ड मध्ये बघितलं आपण, की
अजून एक बघितलं असेल तुम्ही, सर्कलची प्रॉपर्टी बघितली तुम्ही, आठवत असाल की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड, आठवते का बघा 8th स्टँडर्डला, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड प्रॉपर्टी झाली, ती प्रूव्ह करायची आपल्याला सर्कल चॅप्टर मध्ये. कशी प्रूव्ह करायची ती, तर्कसंगत आर्ग्युमेंट करून करायची. थेरम म्हणायचं याला, थेरम स्टेटमेंटलाच काय म्हणायचं, ते स्टेटमेंट आहे. मी काय स्टेटमेंट केलं की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड, हे झालं स्टेटमेंट, ही झाली प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणणार आहे, थेरम म्हणणार आहेत, लक्षात घ्या. आणि ते लॉजिकली आर्ग्युमेंट करून प्रूव्ह करायचे आपल्याला, त्याला काय म्हणायचं, प्रूफ. लक्षात घ्या. किंवा मी कितीतरी करता येते, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, ही सुद्धा प्रूफ देणार आहे. ही प्रॉपर्टी होती, त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणणार आहे, थेरम म्हणणार आहेत. लक्षात घ्या, प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणणार आहे, थेरम म्हणणार आहेत. काय प्रॉपर्टी होती की डायगोनल्स ऑफ रेक्टँगल, एवढीच आपण अभ्यास आहे, डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात रेक्टँगलची, एवढं आपल्याला प्रॉपर्टी माहित होती. ओके, आता ती आपल्याला लॉजिकली प्रूव्ह करायची, प्रूफ द्यायची त्याची, ती कशी कॉन्ग्रुएंट होतात त्याची आतापर्यंत आवश्यक नव्हतं, कारण लहान छोटे वर्ग होते आपले. आता तुम्हाला ह्या प्रूफ द्यायच्या. प्रत्येक चॅप्टर, पुढचा चॅप्टर ट्रायंगल आहे. अजून एक प्रॉपर्टी तुम्हाला आठवत असेल, सम ऑफ मेजर घेतलं. अजून एक तुम्हाला रिमोट इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी आठवत असेल की मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल, 6th स्टँडर्डला झालेली प्रॉपर्टी आहे. मी हा एक्सटिरियर अँगल आहे आणि ह्याला रिमोट इंटिरियर अँगल, मेजर ऑफ in the triangle measure of exterior angle is equal to sum of its remote interior angle. त्रिकोणाचा बाह्य कोन त्याच्या दुरस्थ अंतःकोनाच्या मापाच्या बेरजे एवढा असतो. प्रूव्ह करायचं आपल्याला. हे स्टेटमेंट झालं. हे काय झालं, प्रॉपर्टीज आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहोत, थेरम म्हणणार आहेत. म्हणून आपल्याला याच्यानंतर महत्वाच्या गोष्टी थेरम आणि दुसरं प्रूफ, आणि त्या दोन भाग पडणार आहेत. एका भागाला म्हणायचं अँटीसिडियंट आणि दुसरा कॉन्सिक्वियंट. अँटीसिडियंट पार्टला काय म्हणायचं, गिवन पार्ट, आणि जो पार्ट पुढचा आहे कॉन्सिक्वियंट त्याला टू प्रूव्ह पार्ट म्हणायचं. त्या दोन पार्टवरून आपल्याला लॉजिकली आर्ग्युमेंट करून प्रूफ द्यायची. काय द्यायची, त्याची प्रूफ द्यायची. लक्षात घ्या, सिद्धता. प्रूफ म्हणजे काय, सिद्धता. अशा आपल्याला बघायच्या. पॉस्ट्युलेट कशाला म्हणायचं मी पुन्हा सांगितलं तुम्हाला. ॲझम्पशन, काय गृहीत तत्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं देव आहे हे आपण गृहीत तत्व आहे, मग आपण पुढच्या गोष्टी सगळ्या करतो. ओके, देव मानला तर मग पुढच्या गोष्टी आपण सगळं करतो, मग त्याच्या पुढच्या गोष्टी करतो. हे गृहीत धरून चालावं लागत असतं की देव आहे. नाही मानला तर हरकत नाही, आहे मानल्यानंतर पुढच्या गोष्टी करतो. त्याला गृहीत धरून मग आपण पुढच्या गोष्टी करतो. तशा बऱ्याच गोष्टी आपण गृहीत धरून चालणार आहेत. त्या प्रूव्ह आहेत. आपल्या येतेच्या मानाने त्या प्रूफ देणं आवश्यकता नाही. त्याला आपण पॉस्ट्युलेट्स म्हणणार आहेत किंवा ॲझम्पशन्स म्हणणार आहेत. लक्षात घ्या. ओके, आणि मग प्रूफ देण्याच्या दोन पद्धती. आज आपण पहिली प्रूफ बघणार आहे. खूप सिंपल आहे, एक्झामच्या दृष्टीने महत्वाची. मग पहिला थेरम म्हणायचो, प्रॉपर्टीच आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, थेरम. 3 मार्काला किंवा 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जातं. तुम्हाला स्टेटमेंट दिलं जातं. मी जे ते थेरम म्हणायचं स्टेटमेंट, मी ते थेरम काय आहे बघा, मी तर रीड करतो मुद्दाम. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measure, बघा काय थेरम आहे माहिती आहे तुम्हाला. ही प्रॉपर्टी 6th स्टँडर्ड पासून बघतात तुम्ही, 6th 7th स्टँडर्ड पासून बघतात की काय फिगर काढतो. म्हणजे तुम्हाला आता हे स्टेटमेंट, याला थेरमचं हे काय म्हणायचं, स्टेटमेंट. कधी कधी थेरमचं नाव सुद्धा असतं, इथं नाव नाही पण डायरेक्ट स्टेटमेंट. ह्या थेरमचं काय स्टेटमेंट आहे. काय म्हणतो, the opposite angles formed by two intersecting lines are of equal measure. opposite angle कुणी फॉर्म केल्या, दोन लाईनी इंटरसेक्ट झाल्यानंतर. मग आपण लाईन AB आणि लाईन CD आपल्याला माहित आहे, आणि कुठे इंटरसेक्ट करायला, O पॉइंट मध्ये.
आता तुम्हाला माहिती आहे दोन लाईनी परस्परांना छेदल्यामुळे होणारे विरुद्ध कोणीही ग्रुप असतात. 6 स्टँडर्डला आपण बघितलं, तुम्हाला दिला आम्ही 40 मापात देत होतो. आणि ह्याला अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर आता मी सांगितलं की लिनियर पेअरची बेरीज किती असते. अँगल्स इन लिनियर पेअरची बेरीज 180 असते. हे आपलं ॲझम्पशन आहे. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट इज युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काही प्रश्नच येणार नाही. म्हणजे त्याच्या आधारे आणि आपला हा 40 असेल तर आपण हा सुद्धा 40 म्हणत होतो, आठवतंय का बघा. आणि हा 40 झाला म्हणजे हा 140 होता. हा 140 असल्यामुळे हा सुद्धा किती आला होता 140. असे 2 मार्काला आपण गणित सोडवायचं. तुम्हाला फिलिंग द ब्लँक द्यायची आणि करायचं 6 ते 7 स्टँडर्ड. पण आता हे स्टेटमेंट किंवा हा थेरम किंवा ही प्रॉपर्टी आता कशी प्रूव्ह करायची, त्याचं लॉजिकली आर्ग्युमेंट कसं करायचं, करेक्ट. आणि ते लॉजिकली असलं गप्पा मारून जमणार नाही. माझे आवडते सर निबंधल्या मारायच्या गप्पा, तसं नाही जमत इथं. लॉजिकली तर्कसंगत. मग याच्यात 2 पार्ट, याला आपल्याला ही कंडिशनल स्टेटमेंट मध्ये रूपांतर करता येईल का बघा. मग याला गिवन पार्ट म्हणू शकतो आपण. याला गिवन पार्ट. तर गिवन पार्ट काय म्हणजे इफ टू लाईन इंटरसेक्ट ईच अदर. याला मी अगोदर कंडिशनल स्टेटमेंट मध्ये बोलतो बघा. इफ टू लाईन इंटरसेक्ट ईच अदर देन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे स्टेटमेंट दिलं, त्याला मी इफ देन मध्ये केलं. इफ टू लाईन इंटरसेक्ट ईच अदर देन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. 4 अँगल तयार होईल तिथे, 1 2 3 4. त्यातले अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात किंवा सेम मेजरचे असतात. याचं 40 माप असेल, त्याचं सुद्धा किती असेल 40 असं लक्षात घ्या. मग गिवन पार्ट काय होईल, मी मगच सांगितलं तुम्हाला. त्याला कोणता काय म्हणलं जातं, आपण अँटीसिडियंट म्हणलं जातं. काय म्हणलं जातं त्याला, अँटीसिडियंट पार्ट म्हणलं जातं. म्हणजे म्हणायला आवडतं त्याला गिवन पार्ट. इफ पासून देन पर्यंतच्या वाक्याला गिवन पार्ट म्हणायचं. आता हे शब्दात आहे, त्याला आपल्याला फक्त मॅथमॅटिकल लिहायचंय. काय की लाईन फिगर काढायची. स्टेटमेंट थेरम स्टेटमेंट प्रॉपर्टी म्हणलं तरी चालते. गिवन फिगर काढायची, फिगरचंच वर्णन करायला मी की लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट each other at point O. लक्षात त्याचं आहे बघा. इफ टू लाईन इंटरसेक्ट each other, हे गिवन पार्ट आहे, करेक्ट. अर्धा भाग आहे इफ पासून देन पर्यंत. त्यालाच मी मॅथमॅटिकली मानलं. कोणत्या 2 लाईन आहेत, इफ टू लाईन इंटरसेक्ट each other म्हणजे लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट each other at point O. याला कोणता पार्ट म्हणायचं, गिवन किंवा अँटीसिडियंट पार्ट म्हणायचं. आता टू प्रूव्ह पार्ट म्हणजे कॉन्सिक्वेंट. टू प्रूव्ह पार्ट काय सिद्ध करायचे आपल्याला, टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे की त्याच्यामुळे होणारे 2 अपोजिट अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD. इक्वल मेजर म्हणलं इक्वलचं चिन्ह येतं. कॉन्ग्रुएंट म्हणलं असतं, कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल, लक्षात घ्या. आणि दुसरं एक प्रूव्ह करायचं की अँगल AOD इज इक्वल टू अँगल BOC. 2 गोष्टी प्रूव्ह करायच्या आपल्याला. आता काय मग, आता इफ देन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर सेम मेजर. देन पासूनच्या वाक्याला टू प्रूव्ह पार्ट म्हणायचं किंवा कॉन्सिक्वेंट पार्ट म्हणायचं. आता याची प्रूफ द्यायची. 2 भाग झाले. त्याला गिवन पार्ट म्हणायचं, त्याला टू प्रूव्ह पार्ट म्हणायचं. आता याची प्रूफ द्यायची आपल्याला. खूप सिंपल प्रूफ. आता आपल्याला जे विधान करायचे ते लॉजिकली ट्रू असले पाहिजेत, करेक्ट असले पाहिजेत. नीट लक्षात घ्या, आर्ग्युमेंट नीट केलं पाहिजे. मग इन फिगर खूप सुरू झाली माझी सिद्धता. इन फिगर मी पहिलं स्टेटमेंट काय करतो, करेक्ट आहे का बघा. इन फिगर अँगल AOC प्लस अँगल AOD इक्वल टू 180 डिग्री. मी काय विधान केले, करेक्ट आहे का अगोदर बघा. ते करेक्ट असलं पाहिजे. तुम्हाला जर 180 काय लिहिलं, 200 काय लिहिलं, राऊंड फिगर बरा होता, तसं नाही. आता AOC आणि AOD कसे अँगल आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. लक्षात घ्या, शेजारचे कोण आहे हे ए आणि हे शेजारचे कोण. आणि आपण हे माहित आहे आपल्याला 6 स्टँडर्ड पासून बघितलंय. लिनियर पेअरची बेरीज, सम ऑफ लिनियर पेअर
अँगल्स इन लिनियर पेअरची बेरीज किती असते 180 असते, म्हणून ती मी स्टेटमेंट केलं. करेक्ट आहे का रॉंग आहे? करेक्ट आहे. त्याला एक नाव द्या आणि रिझन लिहायचंय का करेक्ट आहे तर कंसात द्या अँगल्स इन लिनियर पेअर. त्याचा आधार असला पाहिजे. करेक्ट का? बट व्हाय रिझन सांगता आलं पाहिजे. हे स्टेटमेंट घेतलं 180 का? कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे. रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. इट इज युनिव्हर्सल ट्रूथ. करेक्ट. इट इज अ प्रॉपर्टी. त्यात काही चूक नाही. त्याचा आधार केला. आल्सो हा कोण आणि हा कोण घेतला बघा. मी आता पहिला दुसरा घेतला त्याचाच घ्यायचा. दुसरा तिसरा घेतो आपण. आल्सो अँगल एओडी प्लस अँगल बीओडी इक्वल टू 180 डिग्री. अगेन आता हे सुद्धा जमते बघा. एओडी आणि बीओडी 185. तेच कारण पुन्हा लिहायचं. याला दोन नाव द्या. अँगल्स इन लिनियर पेअर. आता बघा हे दोन स्टेटमेंट झाले, दोन इक्वेशन झाले, एक आणि दोन. याच्यातून कन्क्लुजन काढायचं, निष्कर्ष. काही निष्कर्ष आपण काढत असतो. म्हणजे कसे फ्रॉम 1 and 2 मी असं म्हणू शकतो का बघा. फ्रॉम 1 and 2 दोघांची RHS जेव्हा सारखे असते तेव्हा त्याची LHS सुद्धा काय असते सारखे असते. म्हणजे याची व्हॅल्यू 180 आणि याची व्हॅल्यू म्हणजे दोघांच्या किमती सारख्या आहेत. म्हणून आपण कन्क्लुजन काढू शकतो त्यांच्या व्हॅल्यू सारख्या म्हणजे त्यांच्या RHS सारखी म्हणजे त्यांची LHS सुद्धा काय असते सारखी असते. अँगल AOC प्लस अँगल AOD इज इक्वल टू अँगल AOD प्लस अँगल BOD असं म्हणता येईल का बघा. अजून एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला कळलं. मी समज 10 ला दिलं 7 प्लस 3 काय अडचण आहे. आणि 10 ला दिलं 12 मायनस 2. करेक्ट. दोघांची उजवी बाजू सारखी म्हणजे त्याची डावी बाजू सुद्धा सारखी ती नाही बघा. 7 आणि 3 10 12 2 10 दोघांची व्हॅल्यू तीच आहे. म्हणजे त्यांची LHS सारखी तेव्हा त्यांची RHS सुद्धा सारखी. मिनिंग काही चेंज झालं का? 12तून 2 गेले 10च राहिले आणि 7तून 3 गेले 10च राहिले. लक्षात घ्या. उलट लिहिलं तर चालतं 7 + 3 = 10 और 12 - 2 = 10. यांची RHS सारखी म्हणजे LHS सुद्धा काय सारखी. इथं तेच निष्कर्ष काढला आपण. दोघांची राईट हँड साइड सारखी. इक्वेशनला दोन साइड असतात LHS अँड RHS. RHS सारखी तेव्हा त्यांची LHS सुद्धा सारखी. लक्षात घ्या. म्हणून हे आणि ह्या दोन्ही काय झाल्या इक्वल झाल्या. का दिलं त्याचं कारण सांगता आलं पाहिजे. प्रत्येक स्टेपचं रिझन सांगता आलं पाहिजे. व्हाय नाही तर हो मला वाटलं असं नाही जमणार. आणि मग तुमच्या लक्षात इकडं AOD आहे इकडं AOD म्हणजे हा जर 40 अँगल असेल तर हा सुद्धा किती असेल 40. हा जर x असेल तर हा सुद्धा x आहे. इकडे आल्यानंतर तो मायनस होईल म्हणजेच तो कट होईल. डायरेक्ट कट केला तरी चालतो. इकडल्या बाजूला AODचं माप किती का असेल x असेल 30 असेल 40 तर ते इकडे आल्यानंतर मायनस होणार आहेत आणि ते कटणार आहेत. आणि मग कोण राहील AOC = BOD. हेच प्रूव्ह करायचं का बघा आपल्याला हेच प्रूव्ह करायचं का. AOC = BOD. सिमिलरली एक वाक्य लिहून टाकू शकतात. असंच दुसरं सुद्धा प्रूव्ह करता येईल तुम्हाला. दाखवायची आवश्यकता नाही एवढी. दाखवलं तरी चालतंय की आता तुम्हाला दुसरं काय प्रूव्ह करायचंय AOD आणि कोणता BOC. तर मग काय करावं लागेल तुम्हाला दुसरा आणि तिसऱ्याची एकदा बेरीज करायची तिसऱ्या आणि चौथ्याची एकदा बेरीज करायची आणि त्यातून BOD सबट्रॅक्ट करा म्हणजे हा ना कॉन्व्हिडंट होईल. सिमिलरली असंच दाखवता येईल तुम्हाला. बघा मी सांगतो कसं. अँगल AOD प्लस अँगल BOD = 180. त्याला एक नाव द्या किंवा 3 नाव द्या. आणि अँगल BOD प्लस अँगल BOC = 180 त्याला 4 नाव द्या. आणि फ्रॉम 3 and 4 म्हणू शकतात. हा अँगल कटन कॉमन आलेला आणि हा पण दाखवायची तर गरज नाही. परीक्षेमध्ये एकच द्यायची गरज असते दुसरी दाखवायची गरज नाही. फक्त तिथे एक पुढे वाक्य लिहायचं सिमिलरली. अशाच प्रकारे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अशाच प्रकारे आपण अँगल AOD = अँगल BOC अशाच प्रकारे आपण हे सुद्धा सिद्ध करू शकतो. ओके याला प्रूव्ह म्हणायचं. एवढं स्टेटमेंट येतं परीक्षेला. प्रूव्ह दॅट. प्रश्न काय येतो एक्झाम मध्ये प्रूव्ह दॅट सिद्ध करा
की अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर. मग तुम्हाला फिगर तुम्हीच काढायची, गिवन पार्ट तुम्हीच लिहायचा आहे, टू प्रूफ पार्ट तुम्हीच लिहायचा आहे, प्रूफ आहे तुम्हीच लिहायची. हळूहळू येत असते. या वर्षी कमीत कमी आपण 40 ते 50 प्रूफ बघणार आहेत अशा. हेच रामायण आता दररोज लक्षात घ्या. आता जॉमेट्री सुरू झाली, लक्ष दिलं पाहिजे, समजून घेणं गरजेचं आहे. ही प्रूफ तुम्ही नाव बदलून 2 वेळा लिहून काढायची, 2 वेळा. म्हणजे कशी, आता ए ओ डीच्या आहेत तुम्ही काय घ्या, कोणी स्टेटमेंट द्यायची गरज नाही. इथं काय घ्या तुम्ही, एक्स वाय पी क्यू आणि ते एम घेतलं तरी चालते. कॅपिटल लेटर वापरायचं, स्मॉल लेटर वापरायचं नाही. इथं बघा, किंवा अजून एखादं नाव बदलून तिसरी आखो तुम्ही. 2 तुम्ही मनाने एकदा प्रूफ मला होमवर्कला टाकायचे, नाव बदलून. हेच रिपीट जशाल तसं करू नका. ए बी च्या ऐवजी सी डी ई एफ जी एच आय जे कोणतंही नाव घेऊ शकतात, पण कॅपिटल घ्या. आणि अशीच प्रूफ 2 वेळा तुम्ही द्यायची प्रूफ. ओके. तर इनडायरेक्ट प्रूफ सुद्धा आहेत. पुढच्या चॅप्टर मध्ये मी त्या प्रूफ घेणार आहे. सगळ्या चॅप्टर मध्ये प्रूफच आहेत, तेच आहे गिवन टू प्रूफ आणि प्रूफ. याच्याशिवाय काही नाही. 8 स्टँडर्ड प्रमाणे तुम्ही सगळ्या प्रॉपर्ट्या बघितल्या, त्या सगळ्या प्रॉपर्टींची प्रूफ द्यायची आपल्याला. पायथागोरस थेरमची द्यायची, किंवा मी मागं घेतलं सर्कलचे घेतले की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड. किंवा तुम्ही अजून एक प्रॉपर्टी बघितली होती सायक्लिक क्वाड्रिलेटरची, आठवतं. इफ इट इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटर देन इट्स अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. प्रॉपर्टीज बघितली होती, त्याची प्रूफ द्यायची आपल्याला. ट्रायंगलच्या द्यायच्या सगळ्या. इट इज बेस अँगल ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोन एकरूप असतात. किंवा इक्विलॅटरल ट्रायंगलचे ईच अँगल किती असतो, 60 डिग्री असतो. भरपूर प्रूफ बघायचे आपल्याला. खूप सिंपल आहे. नवीन थोडंसं अवघड वाटू शकतं, पण नंतर तुम्हाला हळूहळू फार मजेशीर वाटायला लागेल, इंटरेस्टिंग वाटायला लागेल. इंटरेस्ट दाखवा, दुर्लक्ष करू नका. हे 8 स्टँडर्ड नाही, 9 स्टँडर्ड लक्ष दिलं तर तुम्हाला कळलं. ओके. तर याच्यावरती आपण पुढचा भाग आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघूयात. ओके. प्रॅक्टिस सेट 1.3 बघू. खूप सिंपल आहे. त्यातलं पहिलं बघा, क्वेश्चन नंबर 1 बघूत आपण, की राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. एक स्टेटमेंट दिलेत खाली, ते इफ देन फॉर्म मध्ये मांडायचे. त्यातलं पहिलं स्टेटमेंट बघा काय आहे ते. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. opposite angles of parallelogram are congruent. हे स्टेटमेंट आहे. आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी ही की समांतर भुज चौकोनाचे विरुद्ध कोन हे कसे असतात, एकरूप असतात. ओके. आता याला इफ देन मध्ये कसं मांडायचं आहे, किंवा ह्या स्टेटमेंट मध्ये इफ देन अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. मग याला इफ देन मध्ये कसं मांडायचं, इफ quadrilateral is parallelogram then its opposite angles are congruent. करेक्ट. कंडिशनल स्टेटमेंट काय झालं, इफ आणि देन ने जोडलं गेलं. लक्षात. हे स्टेटमेंट होतं, दोन्हीचं मीनिंग एकच येते, लक्षात घ्या. इफ quadrilateral is a parallelogram then its opposite angles are congruent. एक मार्काला एक्झाम मध्ये विचारलं शकतो. दुसरा असंच आहे, diagonals of rectangle are congruent. The diagonals of rectangle are congruent. माहिती आहे तुम्हाला, are congruent. करेक्ट. आयताचे कर्ण एकरूप असतात. हे स्टेटमेंट झाले. 7 स्टँडर्ड पासून आपण बघायलो. याला इफ देन मध्ये काय म्हणतात, असंच वरच्या सारखंच. काय, इफ quadrilateral is rectangle, if quadrilateral
If a quadrilateral is a rectangle, then if they ने जोडलं कंडिशनल फॉर्म मध्ये मांडलं, if they ने जोडलं then its diagonal are congruent and bisect each other. माहिती आहे नुसतं congruent याला कंडिशनल फॉर्म मध्ये मांडले, लक्षात घ्या. असे सिंपल द्यायचंय. पुढचं सुद्धा मोठं वाक्य थोडं मी रीड करतो. इन एन आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे माहिती आहे तुम्हाला समद्विभुज त्रिकोण याच्या दोन बाजू एकरूप असतात. करेक्ट. आयसोसेलस इक्विलॅटरल ट्रायंगल आणि स्केलर ट्रायंगल विषमभुज, समभुज आणि समद्विभुज त्रिकोण. त्याची तुम्हाला इथे इन एन आयसोसेलस ट्रायंगल आठवते का बघा. ट्रायंगलचे प्रकार किती 6 आहेत. त्रिकोण बाजूवरून 3 आणि कोणावरून 3. ओके. इन एन आयसोसेलस ट्रायंगल the segment joining the vertex and midpoint of the base, vertex पासून midpoint पे टाकलेला segment joining केलाय, is perpendicular to base. वाक्यच कळलं तर बघलं. समद्विभुज त्रिकोणामध्ये त्याच्या वर्टेक्स वरून समोरच्या बाजूला मध्यबिंदूवर टाकलेला लंब तो काय असतो, परपेंडिक्युलर सुद्धा असतो. बघा पुन्हा सांगतो स्टेटमेंट. In an isosceles triangle, segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to base. तो काय परपेंडिक्युलर सुद्धा असतो. याला if then मध्ये कसं म्हणायचंय मी रीड करतो आता. If the triangle is isosceles triangle किंवा if it is isosceles triangle, नीट बघा पुन्हा दोनदा असतो. कंडिशनल स्टेटमेंट कसं करायचं. if it is isosceles triangle, comma इथे काय, then the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to base. सरळ सरळ वाक्य. पहिल्यांदा if जोडायचं. if in isosceles triangle असं म्हणलं तरी चालतं. किंवा if it is isosceles triangle, then segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to base. ठीक आहे. तेवढंच लिहायचे. तीनच आहेत, तीनच क्वेश्चन आहेत त्याचे इफ देन मध्ये मांडायचे, लक्षात घ्या. आता क्वेश्चन नंबर 2 आहे की कॉन्व्हर्स कसा लिहायचा आहे तो बघूत आपण. 1 2 3च एक्झाम्पल आहेत तिथं सुद्धा ते समजून सांगतो. तुमच्या लक्षात येईल. खूप सिंपल गोष्टीत 1 2 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. पण याच्यावर थेरम महत्वाचा. ह्या चॅप्टर मध्ये कोणता थेरम येऊ शकतो एक्झाम मध्ये मी आता सांगितलं. स्टेटमेंट इन if two line intersect each other then vertically opposite angles are congruent 2 times लिहून काढायचा आहे तो. नाही समजलं तर डबल बघा तो. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 बघू प्रॅक्टिस सेट मधलाच त्याच्यातलाच. राइट द कॉन्व्हर्स ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. राइट द कॉन्व्हर्स ऑफ व्यत्यास उलट लिहायचंय. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन्स and their transversal are congruent. स्टेटमेंटच दिलंय. पहिल्यांदा if then मध्ये कसं असेल मग त्याचं कॉन्व्हर्स कसं करायचं बघा. स्टेटमेंट कळतंय का मी पुन्हा रिपीट करतो. द अल्टरनेट अँगल्स आठवते का बघा. 2 लाईनला एका ट्रान्सव्हर्सलनी 8 स्टँडर्डला झालेले एका ट्रान्सव्हर्सलनी जर छेदले असतात आणि त्या कशा लाईन आहेत, पॅरलल लाईन आहे. कंडिशन बघा. इफ द अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल कोण असतात, हा असतात फॉर्म्ड बाय 2 parallel lines and their transversal are congruent. की त्या 2 पॅरलल लाईन मुळे होणारे अल्टरनेट अँगल कसे कॉन्ग्रुएंट आहेत. आता याचं उलट वाक्य काय काय, त्या 2 पॅरलल लाईन मुळे होणारे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट हे झालं स्टेटमेंट झालं इफ देन. पण याचा कॉन्व्हर्स काय होईल त्याचा आन्सर बघा. पहिलेच आन्सर बघू शकता. पहिलं समजत आहे का बघा. तर पहिले अगोदर स्टेटमेंट काय आहे, इफ transversal intersect 2 parallel line then alternate angle formed by them are congruent. हे झालं स्टेटमेंट इफ देन ने की 2 समांतर रेषेला एका ट्रान्सव्हर्सलने छेदले असता होणारे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आता उलट काय होईल, जर 2 रेषांना एका ट्रान्सव्हर्सलने छेदले असता होणारे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्या 2 लाईनी पॅरलल असतात. याला कॉन्व्हर्स म्हणता येईल. मग ते कसं लिहायचं, इफ पेअर ऑफ, त्याचा इफ त्याचा कॉन्व्हर्स लिहिलो, इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स
alternate angles, if pair of alternate angles made by transversal of two lines are congruent, then two lines are parallel. हे कॉन्व्हर्स झालं. पहिलं कसं होतं उलट, इफ टू लाईन्स आर पॅरलल. आपल्याला स्टेटमेंट कसं दिलं बघा, इफ टू लाईन्स आर पॅरलल देन अँगल फॉर्म अल्टरनेट अँगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. आता आपण म्हणालो अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईनी काय असतात, पॅरलल असतात. ओके, याला कॉन्व्हर्स म्हणा, उलट केलं आपण. पुढचं असंच आहे, इंटिरियर अँगल आपल्याला माहिती आहे, इंटिरियर अँगल कॉन्ग्रुएंट नसतात, ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. लक्षात घ्या. आता स्टेटमेंट काय दिले नीट बघा, मी रीड करतो. if the pair of interior angle made by transversal of two lines are supplementary then the lines are parallel. इथं तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे. लक्षात घ्या. if a pair of, if नी सुरुवात झाली, if a pair of interior angles made by transversal of two lines are supplementary the lines are parallel. आता याचा कॉन्व्हर्स कसा करणार आपण, आता देन पासूनचं वाक्य अगोदर घ्यायचं पण if नी जोडायचं. if lines are parallel, आता वाक्य झालं कॉन्व्हर्स बघा. if lines are parallel then pairs of interior angle made by transversal of two lines are supplementary. देन पासूनचं वाक्य अगोदर घ्या आणि पहिलं वाक्य नंतर टाका. खूप सिंपल आहे. दुसरं आणि लास्ट वन, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आत्ताच झालंय. त्याला अगोदर इफ देन मध्ये काय होईल की if it is a rectangle then diagonals are congruent. आता काय होईल त्याचा कॉन्व्हर्स, if the diagonals of quadrilateral are congruent, कॉन्व्हर्स बघा, if the diagonals of quadrilateral are congruent then it is rectangle. याचा कॉन्व्हर्स झाला. ही वाक्य काय होईल, कंडिशनल स्टेटमेंट पहिल्यांदा काय, if the diagonals of quadrilateral are congruent, correct, then it is rectangle. आपलं उलट वाक्य का, diagonals of rectangle are congruent. पुन्हा रिपीट शेवट एकदा करतो. याला अगोदर if then मध्ये काय म्हणता येईल की if a quadrilateral is a rectangle then its diagonals are congruent. याचा कॉन्व्हर्स कसा करायचा, उलट, if the diagonals of quadrilateral are congruent then it is rectangle. तीन स्टेटमेंट, एक मार्कला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आज आपण इथंच थांबूया. होमवर्क तुम्हाला सांगितलं ना, अजून होमवर्क देणार आहे. इथं चॅप्टर सुद्धा संपलेला आहे. प्रॉब्लेम सेट 1 मधला पहिला क्वेश्चन, पहिला, दुसरा आणि तिसरा तुम्ही करायला हरकत नाही. 4 पासून 10 पर्यंतचे क्वेश्चन मी घेईन. 1, 2, 3 कंप्लीट करा आणि प्रॉब्लेम सेट राहिला 4 to 10 मी घेईन आणि त्याच्यावर एक आपण पिरियड घेऊ. हा चॅप्टर संपन. ओके, आणि तो थेरम जो घेतलाय तो 2 वेळा तुम्ही लिहून काढायचा आहे. होमवर्क भरपूर आहे, कंप्लीट करा. ओके, थँक्यू.